लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये खात्यात जमा झाले आहेत लाडक्या बहिणींच्या आणि पैसे काढण्यासाठी आज बँकांमध्ये महिलांची गर्दी होण्याची शक्यता आहे। तर मुख्यमंत्र्यांकडून रक्कम दुप्पट करण्याचं आश्वासन शनिवारी देण्यात आलं आहे। दरम्यान मागील 2-3 दिवसांपासून महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 याप्रमाणे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मागच्या 2 महिन्यांचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 काही दिवसांपूर्वी जमा झाले आहेत। कालपर्यंत हे पैसे जमा झालेत आणि त्यानंतर आज हे पैसे काढून घेण्यासाठी महिला गर्दी करण्याची शक्यता आहे बँकांमध्ये। बँका अगदी काही वेळातच सुरू होतील, उघडतील आणि तेव्हापासून महिलांची गर्दी या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी रक्कम दुप्पट करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। तर रक्कम दुप्पट झाल्यास अतिरिक्त भार मात्र राज्याच्या तिजोरीवर पडण्याची शक्यता वर्तवली जाते। लाडकी बहीण योजनेच्या ओवाळणीमुळे तिजोरीवर ताण येण्याची शक्यता वर्तवली जाते। तर लाडकी बहीण योजनेमध्ये सुमारे 2 कोटी लाभार्थींना दरमहा 1,500 रुपये गृहीत धरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात याविषयी तरतूद केलेली होती। मात्र आता ही रक्कम दुप्पट करणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलेलं आहे। त्यामुळे पुढच्या वर्षामध्ये ही रक्कम दुप्पट होऊ शकते। सध्या तरी 1,500 रुपये महिना दिला जातोय आणि त्यानुसार पुढचे 5 महिने सरकार पैसे देणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं होतं। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संभाजीनगरवरून सचिन बडे आणि पुण्यातून अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। सगळ्यात आधी संभाजीनगरमध्ये जाऊया। सचिन बडे हे आपले प्रतिनिधी आहेत। सचिन, काय सांगाल? 2 दिवस बँकांना 2 दिवस नाही म्हणता येणार, काल रविवार होता आणि हे जे पैसे आहेत ते 2-3 दिवसांपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। संभाजीनगरमध्ये हे पैसे काढण्यासाठी महिलांची रांग लागलेली आहे का बँकेबाहेर? कसं चित्र सध्या दिसतंय? फराहजी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यासोबतच महिलांना ई-केवायसी करणं आणि पैसे काढणं यासाठी आज रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा बँकांच्या बाहेर लाडक्या बहिणींची रांग पाहायला मिळतेय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पहाटेपासूनच काही महिला आल्याची माहिती देखील त्या महिलांकडून देण्यात येते। सकाळी 6 वाजेपासून महिला या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण जर माझ्या मागे हे चित्र पाहिलं तर या ठिकाणी ई-केवायसी करणं किंवा खात्या संबंधित इतर कामे जे आहेत ते करण्यासाठी सकाळपासूनच महिलांनी गर्दी केलेली आहे आणि ही रांग जर पाहिली तर तुम्ही भली मोठी लांब रांग या ठिकाणी पाहायला मिळतेय। ही फक्त एक सेंटर आहे या ठिकाणी ई-केवायसी करणं किंवा त्यासोबतच इतर छोटी मोठी अपडेट संदर्भात कामं करणं ह्या केंद्रावर केली जातात। मात्र ही रांग जी आहे ती संपायचं नावच घेत नाही। आपण जर पाहिलं तर थेट दूरपर्यंत ही लांब रांग लागलेली आहे आणि प्रामुख्याने जर पाहिलं तर सकाळपासूनच या महिला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि काही महिलांना कामानिमित्त येणं होत नाही तर त्यांचे पतिदेव सुद्धा या ठिकाणी रांगेत उभा राहिल्याचं पाहायला मिळतंय। आणि हे समोर जर आपण पाहिलं त्याच्या पलीकडेच एक बँक आहे, ती एसबीआय आहे आणि त्या एसबीआयच्या बँकेसमोर सुद्धा महिलांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळतेय आणि सकाळपासूनच या ठिकाणी महिला या आलेल्या आहेत आणि आपल्याला पैसे काढण्यासाठी लवकर नंबर मिळेल यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे आणि काही महिला दुरून सुद्धा लांबून आलेल्या आहेत। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर काही मावशी या ठिकाणी सकाळचं जेवण करतायत। मावशी, तुम्ही रांगेत आहात का? रांगेत लागलेले? हो, रांगेत टोकन भेटलेलं आहे आम्हाला। टोकन भेटलंय? हो। तुम्ही किती वाजता आलात? 8 वाजता। बरं, सकाळ 8 वाजेपासून तुम्ही डब्याच्या सगळ्या सोबतच आणले? सोबत आणलेली एक भाकर करू। मावशी, काय आणले डब्यात? शेंगदाणे चटणी, ज्वारीची भाकर। बरं, तुमचा नंबर लागला का केवायसी ला? टोकन। मुख्यमंत्री तुम्हाला पैसे देतात आणि तुम्ही सकाळपासून इथे आलात? हो साहेब। आपण या ठिकाणी पाहता या महिला भगिनी आहेत। आज रक्षाबंधन आहे आणि सकाळपासूनच आपली तुकडा भाकर सोबत आणलेली आहे, कारण रांगेमध्ये जर नंबर लावला तर बराच वेळ होऊ शकतो। मात्र मग अशा वेळेला गैरसोय होऊ नये म्हणून काही महिलांनी भगिनींनी त्या ठिकाणी स्वतःचे जेवणाचे डबे सुद्धा सोबत आणलेले आहेत। म्हणजे ही एक भावना आपण पाहताय लाडक्या बहिणींच्या या माध्यमातून 2 पैसे कमावण्यात ते मिळतात, मात्र त्याचा लाभ घेण्यासाठी पहाटेपासूनच सकाळपासूनच या ठिकाणी महिलांनी गर्दी केलेली आहे आणि या योजनेला प्रतिसाद सुद्धा चांगला पाहायला मिळतोय, कारण 6 वाजेपासूनच महिला रांगेमध्ये पाहायला मिळत आहेत। मग ते ऑनलाईन सेंटर असेल किंवा बँका असतील, या समोर या गर्दी पाहायला मिळते। निश्चितच सचिन, एकूणच असं म्हणता येईल की पहाटेपासून ते जे पैसे आलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे ते घेण्यासाठी महिलांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं दिसतंय। शिदोरी सोबत आणलेली आहे। त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत? हे जे रांगेत उभे आहेत सकाळी काही जण 8 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे या योजनेविषयी आणि एकूणच आज जे पैसे मिळणार आहेत त्याविषयी? फराजी, आपण पाहिलं तर या ठिकाणी लाभार्थी आहेत, महिला आहेत। सकाळची कामं म्हटल्याच्या नंतर आज रक्षाबंधन आहे, भावाला राखी बांधायला जावं लागतं, मात्र तरी सुद्धा रांगेत उभा आहेत। ताई, तुम्ही कुठून आल्या? नगर, हर्सुल मधून। बरं, कधीपासून रांगेत लागलात आणि काय आज तुम्हाला काय वाटतं, काय काय काम बाकी तुमचं? माझे भांडे काम जाते साहेब, मी भांडे काम सोडून आली। बरं, मुख्यमंत्र्यांनी 2 पैसे दिलेत, फायदा होईल का?
होईल ना, काऊन नाही होणार? ताई तुम्ही कुठून आलात? शेडकोळ काय काम बाकी आहे तुमचं? काय काम करायचं? काय काम बाकी? केवायसी केवायसी करायची आहे. केवायसी केल्याशिवाय पैसे निघत नाहीत. ताई खूप हसतात मागं. काय सांगाल? भावांनी पैसे पडले तुम्हाला? केवायसी करायचं. बरं, मुख्यमंत्री लाडके भाऊ हे पैसे पाठवतात खात्यावर, फायदा होईल का? होईल ना. बरं, आपण या ठिकाणी पाहता या महिला आहेत. थोडस काही महिला लाजतात, काही महिलांच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण 2 पैसे येत आहेत याचा लाभ घेण्यासाठी या महिला सकाळपासूनच रांगेमध्ये उभा राहिलेल्या आहेत. सर्वसामान्य घरातील महिलांसाठी हे 2 पैसे खूपच मोलाचे असतील. तर काही महिलांनी स्वतःचा छिदोरी, स्वतःचा डब्बा सुद्धा सोबत आणलाय, कारण मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले पैसे हे आपल्याकडे यावेत यासाठी हा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. निश्चितच एकूणच याच्यासाठी, कारण रांग खूप मोठी आहे, सकाळपासून रांग लागलेली आहे, त्यामुळे कधीपर्यंत आपल्याला पैसे मिळतील, कधी आपला नंबर येईल, याच विवंचनेतून त्यांनी शिदोरी सोबत आणल्याचं दिसतंय. आणि थोडासा आधार या महिलांना मिळतोय असं म्हणावं लागेल, कारण पैसे त्यांना मिळतात, 2 पैसे मिळत आहेत. दुसरीकडे आपण जाऊयात अमोल धर्माधिकारी यांच्याकडे. ते पुण्यामधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अमोल, काय सांगाल? पुणे इथल्या महिलांनी सुद्धा बँकेमध्ये गर्दी केल्याचं दिसतंय. बँक अजून सुरू झालेली कदाचित नसेल, 9:30 वाजता बँका सुरू होतात. सध्या मात्र कसं चित्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते आणि काय म्हणणं आहे या लाडक्या बहिणींचं? खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 10 लाखाहून अधिक महिलांनी यासाठी अर्ज केलेले होते आणि आत्तापर्यंत जवळपास 6 लाखाहून अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3,000 रुपये आहेत ते आलेले आहेत अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. आता आपण बँकेच्या बाहेर नाही, पण एका ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी आपल्याला या सगळ्या महिला आहेत लाभार्थी, ज्यांना त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे मिळालेले आहेत लाडकी बहीण योजनेचे. काय सांगाल सुरुवातीला? खरं तर 3,000 रुपये तुम्हाला आता मिळालेले आहेत, महिन्याला 1,500 रुपये मिळतील. काय भावना आहेत महिला म्हणून? तुम्हाला सक्षम करण्यासाठी सरकारने खरं तर एक पाऊल आणि योजना आणलेली आहे. सरकारचे मी मनापासून धन्यवाद मानेल, कारण बायकांना किती संसाराला पैसे खर्च जमवले तरी ते कमीच पडतात. त्यामुळे हा एक मोठा आनंदाचा क्षण म्हणायला लागेल. धन्यवाद त्या भावांचे की ज्यांनी आमच्यासाठी ही योजना सरकार अंमलात आणायला हे केले, म्हणून मनापासून मी त्यांचे आभार मानेल. काय तुम्ही हसताय? खूप आनंद झाला? मला खूप आनंद झाला. कधी आले तुम्हाला पैसे? मला 2 दिवस झाले आलेले. कधी वाटलं होतं अशा पद्धतीने सरकार गिफ्ट देईल रक्षाबंधनचं? नाही, अजिबात नाही वाटलं. मला खूप आनंद झाला. कसं मग नियोजन त्या 1,500 रुपयांचं महिन्याला जे तुम्हाला मिळणार आहेत, कसा उपयोग त्याचा तुम्हाला होईल? मुलीसाठी, माझी मुलगी 6 महिन्याची आहे, त्याच्यामुळे संसाराला तेच म्हटलं ना, किती मिळालं तरी कमीच वाचतं. आता हा सरकारचा जो नियम आहे, आम्हाला किती मिळाले एक मोलाचा आधार दिला त्यांनी. की काय वाटतं तुम्हाला पण आले असतील पैसे, कसा फायदा होईल? मी पण माझ्या मुलीसाठी उपयोग करेन. किचन मध्ये फायदा होईल याचा? भाजीपाला, दूध असेल, सिलेंडर होईल. सिलेंडरसाठी मेन म्हणजे होईल मला. महिन्याचे 1,500 रुपये म्हणजे खूप जास्त आहे. कोणी आपल्याला घर बसल्या तर 1,500 रुपये देऊ शकत नाही, पण खरंच त्या भावाचा खूप धन्यवाद की त्यांनी ही योजना चालू केली. सरकारने कायमस्वरूपी ही योजना ठेवावी. हो, ठेवावी. आम्ही त्याला खरंच म्हणजे मिळाले ना ते पैसे, तर मी माझ्या मुलांसाठी खूप शाळेसाठी त्यांना काय वाटतं बाहेर घ्यावं त्यासाठी मी त्याचा पूर्णपणे उपयोग करेन. सरकारचं अभिनंदन करा. थँक्यू. खूप थँक्यू. आणि अशीच योजना चालू राहू द्या, हीच आमची भावाला अपेक्षा आहे. ह्या सगळ्या मध्यमवर्गीयातल्या महिला आहेत ज्यांना महिन्याचा खर्च किचन मधला असतो तो भागवताना कसरत करावी लागते. आणखी महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळे सरकारने आता त्यांना जे 1,500 रुपये देऊ केलेले आहेत त्याचा त्यांना मात्र मोठा फायदा होणार आहे. फुल न फुलाची पाकळी जी सरकारने त्यांच्या बँक खात्यामध्ये दिलेली आहे त्याचा उपयोग शाळेच्या मुलांच्या शिक्षणासाठी असेल किंवा किचनचा खर्च भागवण्यासाठी असेल असा होईल अशा भावना आहेत. आणि ही योजना कायमस्वरूपी ठेवावी अशा पद्धतीच्या भावना सुद्धा या महिलांनी व्यक्त केलेल्या आहेत. निश्चितच अमोल, आज रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी गिफ्ट देत असतो आणि आजचा मुहूर्त साधून सरकारकडून हे फुल ना फुलाची पाकळी म्हणून हे पैसे दिले जात आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून. त्यामुळे एकूणच आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं. दरम्यान अमोल धर्माधिकारी आणि सचिन बडे, तुमच्या दोघांचेही धन्यवाद दिल्या या सविस्तर माहितीसाठी. याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.